तर माझा पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्याची सुरुवात कशी झाली, कलाकार म्हणून किंवा वादन म्हणून? तुम्हाला पहिल्यांदा असं कधी वाटलं की आपल्यामध्ये हे टॅलेंट आहे बाबा? सुरुवात म्हणजे मी मुळातच आहे लालबागचा. हा. लालबाग म्हटल्यावर आमच्याकडे 365 दिवस काही ना काहीतरी रोज चालू असतं. गणेशोत्सव, हळदी, नवरात्री, दिवाळी वगैरे सगळ्या टायमिंगला आमच्याकडे बँजोस. तर लहानपणी एक आवड होती, आई घेऊन जायची. लालबाग परायमधून गणपती वगैरे जाताना आमच्याकडे कारखाने पण भरपूर आहेत लालबागमध्येच, तर सगळे गणपती आमच्या इकडूनच जातात. तर सगळ्यांचं आगमन वाजत गाजतच व्हायचं. मी लहान असताना तर आई हाताला धरून घेऊन जायची. तर बँजो वगैरे बघायचो. त्याच गर्दीत मी 1 वर्ष लालबाग बीट्स बघितलेला की वाजवतायत, छान वाजवतायत. तर ओळख होती थोडीफार यांच्यामध्ये वाजवायचं आहे कधीतरी, पण कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की यांच्यासोबत वाजवेन, या लेवलला वाजवेन की लीड वगैरे करेन यांच्यामध्ये. आणि बँजोवाले यायचे एरियात आमच्या बिल्डिंग खाली वगैरे हळदीला, तर त्यांच्या काट्या तुटलेल्या घ्यायचो. त्यांनी घरी जाऊन प्रॅक्टिस करायची. आणि घरात डबे होते, डब्यांवर वाजवायचं. अख्खी बिल्डिंग हैराण होती त्या आवडीला माझ्या. तर आई वगैरे भरपूर ओरडायची, पण हळूहळू देवानीच असं दिला म्हणावी की या क्षेत्रात आवड वाढत गेली, एकमेकांची ओळख झाली आणि आज तुमच्या समोर आहे माझी कला. असं म्हणतात की म्युझिक हे व्हायब्रेशन मध्ये असतं, तर तुम्ही ते लहानपणापासून ऑब्झर्व केलं, ऐकलं, म्हणून तुम्हाला ते नेहमी वाटत गेली की आपण करू शकतो किंवा आपल्यामध्ये हे आहे. पण कसं असतं, आयुष्यात आपण वेगवेगळ्या टप्प्यावर जातो. आपल्यामध्ये मग सगळ्याच गोष्टी करिअर म्हणून जेव्हा आपण बघायला लागतो, तर मला असं वाटतं की हे खूप कठीण आहे हा निर्णय घेणं की बाबा हे आपल्याला आयुष्यभर करायचं आणि त्यासाठी घरच्यांची पण परवानगी. तर तुम्हाला संघर्ष काय आहे, म्हणजे कुठल्या गोष्टींची करा? संघर्ष म्हणजे अजून पण संघर्ष चालूच आहे. बाय द वे मी स्टुडंट आहे आता. अच्छा. 15वी करतोय. आणि असं ॲज अ वादक म्हणून मी तुम्हाला सांगेन. आणि माझ्या ग्रुपमधले पण, मला जेव्हा ग्रुपमध्ये घेतलं तेव्हा पण माझ्या मोठ्या लोकांनी मला हेच सांगितलं की तू जर येतोयस इकडे वाजवायला. आता माझ्या ग्रुपमध्ये वाजवणारे पण सगळे कलाकार, एकूण एक कलाकार चांगल्या ठिकाणी जॉबला आहे. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुला यायचं आहे तर शिक्षण वगैरे सर्व करावं लागेल. थोडं दुर्लक्ष झालेलं मध्ये, पण आईने त्यांच्या बरोबर मिळून ओरडा वगैरे देऊन, पण ठीक आहे, शिक्षण वगैरे करायलाच हवं. शिक्षण हवं यासाठी, आणि कामधंदा आपला बघूनच सर्व करायला पाहिजे, कारण काही एक हॉबी म्हणून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. याच्यावर आपलं घर नाही चालू शकत. जर तुम्ही मोठे मोठे शोज वगैरे करताय तर ठीक आहे, पण बँजो लाईनवर तुम्ही तुमचं घर चालवणं किंवा घरदार सोडून याच्याच मागे लागणं हे चुकीचं आहे.